नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर. मित्रांनो, नुकताच पोलीस भरती 2024साठी 17,441 या जागांचा GR प्रदर्शित झालेला आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूपच उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे. जे विद्यार्थी इतक्या वर्षापासून की इतक्या महिन्यांपासून पोलीस भरतीची वाट बघत होते, आता त्यांची वाट लवकरच संपणार आहे. पण ही जी पोलीस भरती होणार आहे यामध्ये असाही क्लॉज आलेला आहे की ही भरती ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार हे अजूनही निश्चित नाहीये. तर खूप विद्यार्थ्यांचे मला फोन किंवा मेसेजेस आले किंवा त्यांनी मला विचारण्याचा प्रयत्न केला की सर, ही जी पोलीस भरती आहे ती ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन. तर याबद्दल थोडंसं एक चर्चासत्र तुमच्यासोबत मला डिस्कस करायचं आहे बरं का. तुमच्या सोबत डिस्कस करायची आहे की ही जी महाराष्ट्र पोलीस भरती 2024ला जी होणार आहे ती ऑनलाईन असायला पाहिजे की ऑफलाईन असायला पाहिजे. जसं शाळेमध्ये असताना आपल्याला एक भाग असायचा बरं का, फरक स्पष्ट करा. तर त्या फरक स्पष्ट करण्यासारखंच एक छोटासा चर्चासत्र तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे की ऑनलाईनसाठी पाठ लिहिले आहे तिकडे आणि ऑफलाईनसाठी पाठ लिहिले आहे तिकडे, की हे सर्व आपण एकमेकांशी चर्चा करू, म्हणजे मी तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत, आणि मग ठरवूया की पोलीस भरती जी होणार आहे 2024ची ती ऑनलाईन असायला पाहिजे की ऑफलाईन असायला पाहिजे. एक एक ठळक मुद्दे असे 7 मुद्दे घेऊन आलेलो आहे. 7 मुद्दे घेऊन आलेलो आहे, ज्यावरून आपल्याला फायनली निष्कर्ष काढता येईल बरं का, की ही जी भरती आहे ती ऑफलाईन असायला पाहिजे की ऑनलाईन. चला, यामध्ये ऑनलाईनचा पार्ट मी इकडे डाव्या बाजूला लिहिलेला आहे आणि ऑफलाईनचा पार्ट इकडे उजव्या बाजूला, की परीक्षा ऑनलाईन असायला पाहिजे की ऑफलाईन यावर डिस्कस आपल्याला करणे आहे. इकडे ऑफलाईनचा पार्ट आहे, इकडे ऑनलाईनचा. त्यामध्ये सर्वात नंबर 1 पार्ट, जर परीक्षा ऑनलाईन होत असेल, तर ऑनलाईन परीक्षेचा जो नियोजन करण्याचा जो टेंडर आहे किंवा जो काही ठेका आहे तो एकतर TCS कंपनीला देण्यात येईल किंवा IBPS या खाजगी कंपनी नाही. हे जो दोन्ही काय आहेत, हे दोन्ही खाजगी कंपन्या आहेत बरं का, शासकीय कंपन्या नाही. आणि TCS आणि IBPS या कंपन्यांनी काय काय गोंधळ माजवला आहे यापूर्वी हे तुम्हाला माहिती आहेच. तलाठी असो, वनरक्षक, जलसंपदा असो, दारूबंदी विभाग असो, आरोग्य विभाग असो, यामध्ये मॅक्झिमम पेपर फुटीचे प्रकरण जे काही समोर आलेले आहेत ते हे TCS आणि IBPS कंपन्यांमुळेच आलेले आहेत, कारण या खाजगी कंपन्या आहेत बरं का. तर त्यामुळे सर्वात पहिला पाठ, की ऑनलाईन जर परीक्षा होत असेल तर ती परीक्षा कोण घेणार आहे, तर या कंपन्या, या 2 कंपन्यांपैकी कोणीतरी घेणार आहे. राईट. आणि तुम्ही चांगलेच परिचित आहात TCS आणि IBPS या कंपन्यांशी. पण जर परीक्षा ऑफलाईन होत असेल तर ती परीक्षा MPSC आयोग यांच्याकडे सोपवण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. की जर ऑफलाईन परीक्षा होत असेल तर ती MPSC आयोग या शासकीय कंपनी, MPSC आयोग काय आहे, ही शासकीय कंपनी आहे. त्यामुळे इथे जे काही यांनी जे गोंधळ माजवलेला आहे असा कुठलाच गोंधळ MPSC आयोगाकडून अजूनपर्यंत बघायला तरी मिळालेला नाही. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा होत असेल तर ती MPSC आयोगाकडे असायला पाहिजे. पण जर शासनाने निर्णय घेतला की ऑनलाईनच परीक्षा व्हायची असेल तर ती TCS किंवा IBPS या कंपन्यांकडे जाणार आहे. राईट. नंबर 2 ला येऊया. नंबर 2 फरक बघूया आपण. नंबर 2 चा फरक, जर परीक्षा ऑनलाईन होतं आणि ती परीक्षा TCS किंवा IBPS कंपनी जर घेत असेल तर परीक्षा फी 1,000 रुपये ओपनसाठी आणि 900 रुपये इतर क्लासेससाठी, म्हणजे जे याच्या पूर्वी त्यांनी जे ठेवलेले आहेत परीक्षा फी, तलाठी, वनरक्षक किंवा आरोग्य सेवक किंवा जितक्याही परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये त्यांची फीस जी होती ती 1,000 रुपये ते 900 रुपये. ही म्हणजे सामान्य विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त फीस आहे. फीस खूप जास्त आहे. याशिवाय जर MPSC आयोगाकडे जर देण्यात तर परीक्षा फी 100 किंवा 200 रुपये राहण्याची शक्यता आहे. 100 रुपये किंवा 200 रुपये राहण्याची शक्यता आहे. आता फरक समजून घ्या की पोलीस भरती जर निघत असेल तर त्यामध्ये त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल, वाहन चालक, GRP मीन्स रेल्वे पोलीस, जेल कारागृह पोलीस, त्याशिवाय SRPF असे वेगवेगळे खूप सारे पार्ट असतात. आणि याशिवाय पण
एक एक विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी जास्त अप्लाय करतो, 10 किंवा 12 जागेवर अप्लाय करतो. जर तो एका जागेवर अप्लाय करत असेल त्याला 1000 किंवा 900 रुपये द्यावे लागेल. पण तो जर जास्त पोस्टसाठी अप्लाय करतोय तर तितकेच जास्त पैसे त्याला द्यावे लागतील. म्हणजे एखाद्या सामान्य विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये किंवा 900 रुपये देणं हे जरा जास्त जास्त मोलाचं आहे किंवा जास्त महागात पडण्यासारखं आहे. याशिवाय जर ऑफलाईन परीक्षा होत असेल, परीक्षा फी 100 किंवा 200 रुपये असू शकतं, जे सामान्य विद्यार्थ्यांना परवडण्यासारखं आहे. तर हाही एक भाग बरं का, पॉईंट हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट विद्यार्थ्यांसाठी ठरतो. कारण सर्वच विद्यार्थ्यांकडे इतका पैसा नसतो की 1000 रुपये प्रत्येक एका अर्जाला ते पे करू शकतील. त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन याचा फरक समजून घ्या. ऑनलाईनमध्ये फी 1000 किंवा 900 रुपये असेल, पण ऑफलाईनमध्ये 100 रुपये किंवा 200 रुपये फीज असेल, जी साधारण सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना सहज परवडू शकेल. चला नंबर 3 बघूया. यांचे डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करतोय. नंबर 3 याचा ऑनलाईन मध्ये पारदर्शकता नाही, पण नंबर 3 मध्ये इथे दिसतंय की 100% पारदर्शकता. याचं उदाहरणही देतो बरं का मी, की या ऑनलाईन परीक्षांमध्ये पारदर्शकता काय नाही. कारण आताच काही दिवसांपूर्वी तलाठीचा निकाल जाहीर झालाय, राईट. आणि तलाठीची ज्या वेळेस परीक्षा सुरू होती, तलाठीच बोलत नाहीये, वनरक्षक किंवा आरोग्य सेवक किंवा इतरही परीक्षा ज्यांच्या ज्यावेळेस परीक्षा सुरू होत्या त्यामध्ये खूप सारे प्रकरण तुम्ही पेपरमध्ये वाचलेले असणारच की खूप साऱ्या ठिकाणी पेपर फुटी किंवा त्यांचा सेटिंग केल्या जायचा. शिवाय तलाठीचा जो निर्णय लागलाय, निकाल जो लागलेला आहे, फायनल निकाल, त्यामध्ये नॉर्मलायझेशन हा पार्ट आलेला आहे. तर नॉर्मलायझेशन नंतर जे काही विद्यार्थी होते, काही विद्यार्थ्यांना तर 200 पेक्षा जास्त 48 विद्यार्थी असे निघाले बरं का, ज्यांना 200 पेक्षा जास्त गुण होते. एकूण परीक्षा होती 200 गुणांची, पण त्यांना 48 विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त गुण पडले. त्यामुळे या ऑनलाईन मध्ये पारदर्शकता नाहीये. पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी इथे दिसून आढळत नाही. पण ऑफलाईन मध्ये जर एमपीएससी आयोगाकडे जर दिली परीक्षा तुम्ही, तर त्याच्यामध्ये 100% पारदर्शकता आहे. 100% पारदर्शकता. आजपर्यंत एमपीएससीने घेतलेल्या जितक्याही परीक्षा आहेत एकाच दिवशी संपवतात बरं का. एखादा कुठला तरी संडे निवडतात किंवा सॅटर्डे निवडतात, एकाच दिवशी ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या परीक्षा एमपीएससी आयोग सहज पारदर्शकपणे पार पडतात. पारदर्शकपणे, ट्रान्सपरन्सी त्यांच्यामध्ये खूप असते. तर हाही एक भाग महत्वाचा ठरतो की ऑनलाईन मध्ये पारदर्शकता ट्रान्सपरन्सी नाही, बट ऑफलाईन मध्ये जर एमपीएससी आयोग जर परीक्षा घेत असेल तर डेफिनेटली सर्व विद्यार्थ्यांना पारदर्शकता मिळेल, ट्रान्सपरन्सी मिळेल. चला नेक्स्ट पॉइंट बघूया. नंबर 4 बघा. नंबर 4, जर ऑनलाईन मध्ये परीक्षा होत असेल तर जास्त शिफ्ट मध्ये परीक्षेचे नियोजन होते. जास्त शिफ्ट मध्ये, कारण ऑनलाईन मध्ये खूप लिमिटेड विद्यार्थी परीक्षा देतात. जितके मशीन्स कम्प्युटर्स असतील तितकेच विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. आणि तुम्हाला माहिती आहे पोलीस भरती महाराष्ट्र शासनाची जर निघाली, जवळपास 11 ते 12 लाख विद्यार्थी 11 ते 12 लाख विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात अर्ज दाखल करतात. आता 11 ते 12 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच दिवशी होणे ऑनलाईन पद्धतीने शक्य नाही. ऑनलाईन पद्धतीने शक्य नाही. त्यामुळे यांना वेगवेगळे शिफ्ट घ्यावे लागतील. आणि वेगवेगळे शिफ्ट खूप सारे जर शिफ्ट घेण्यात आले असतील ऑनलाईनचे, तर या ऑनलाईन वाल्यांकडे एक पर्याय असतो की खूप सारे शिफ्ट झाले तर आता त्यांचं नॉर्मलायझेशन करा. नॉर्मलायझेशन करा. आणि नॉर्मलायझेशनची पद्धत आताच तुमच्या समोर येऊन गेलेली आहे तलाठी या परीक्षेच्या निकालामध्ये, जी खूप किचकट आणि विद्यार्थ्यांना न समजण्यासारखी आहे. कारण त्या तलाठीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 200 किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले, त्यांचे रॉ मार्क्स जे आहेत, रॉ मार्क्स ते कुठेच डिफाईन करण्यात आलेले नाही आहेत. सरळ त्यांना नॉर्मलायझेशन करून 200चा वर गुण देण्यात आलेले आहेत. ते का झालंय? कारण जास्तीत जास्त शिफ्टमध्ये त्या परीक्षा झाल्या होत्या. आणि तोच प्रकार इथे होऊ शकतो. जर ऑनलाईन होत असेल तर जास्तीत जास्त शिफ्टमध्ये परीक्षा होईल आणि त्यामुळे पुन्हा गोंधळाचं वातावरण तयार होण्याची शक्यता होऊ शकते. पण त्याशिवाय जर इकडे बघितलं आपण ऑफलाईन परीक्षा जर एमपीएससी आयोगाकडे जर दिली, तर एमपीएससी आयोग एकाच दिवशी ऑफलाईन मध्ये सर्वच्या सर्व परीक्षा एकाच दिवशी नियोजन करतो. यापूर्वी तुम्ही बघितलं असेल की एमपीएससीची कंबाईन असो, स्टेट सर्व्हिसेस असो, ग्रुप सी ची परीक्षा असो, ग्रुप बी ची परीक्षा असो, कुठलीही परीक्षा असो, एमपीएससी आयोगाने आजपर्यंत जितक्याही परीक्षा घेतल्या आहेत ते एकाच दिवशी सर्वच्या सर्व ऑफलाईन मध्ये
कॉलेजेस किंवा शाळा किंवा काही संस्थाने बुक करतात, त्यामध्ये सीट नंबर रोल नंबर टाकून सर्वांच्या परीक्षा या एकाच दिवशी एमपीएससी आयोग घेत असतो. ते मग 10 लाख विद्यार्थी असो किंवा 12 लाख असो किंवा 5 लाख असो किंवा 1 लाख विद्यार्थी असो, एकाच दिवशी परीक्षा होते. म्हणजे याचा अर्थ जास्त शिफ्ट मध्ये न होता ऑनलाईन नुसार जास्त शिफ्ट मध्ये होईल, पण ऑफलाईन नुसार फक्त एकाच शिफ्ट मध्ये परीक्षा होईल, जेणेकरून समोर नॉर्मलायझेशन हा पार्ट हा समोर येणार नाही, म्हणजे गोंधळ तयार होणार नाही. राईट. पुन्हा फरक बघूया समोर, ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये फरक काय आहे तोच आपण डिस्कस करतोय या लेक्चरमध्ये. नंबर 5 बघा, नॉर्मलायझेशनचा गोंधळ तयार होईलच. जास्त शिफ्ट मध्ये परीक्षा जर झाल्या तर हा टीसीएस आणि आयबीपीएस कंपनीवाले काय बोलतात की काही शिफ्ट मध्ये सोपा पेपर होता, काही शिफ्ट मध्ये कठीण पेपर होता, त्यामुळे नॉर्मलायझेशन करणे गरजेचं आहे. आणि नॉर्मलायझेशन जर होत असेल तर विद्यार्थ्यांच्या डोक्यांच्या बाहेर आहे, बरं का, ते विद्यार्थ्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे. हा, सेंट्रल लेवलवर जर परीक्षा होत असेल एसएससीची किंवा बँकिंगची तर त्यामध्ये ठीक आहे नॉर्मलायझेशन करणे, बट स्टेट लेवलवर जर परीक्षा होत असेल तर नॉर्मलायझेशनची गरज पडायला नको. आणि नॉर्मलायझेशन जे आता तलाठीमध्ये झालंय तिथूनच अजून विद्यार्थी बाहेर निघायचे आहेत, बरं का, त्यांच्या डोक्यामध्ये जो खूड माजलेला आहे तोच अजूनपर्यंत बाहेर निघालेला नाही आहे नॉर्मलायझेशनचा. तर नॉर्मलायझेशन जर पोलीस भरतीमध्ये होत असेल तर विद्यार्थी पुन्हा संतापतील किंवा तो त्यांना समजणार नाही. याशिवाय जर एमपीएससी आयोगाकडे जर दिले तर एमपीएससी आयोग काय करतोय, एकाच दिवशी सर्व परीक्षा संपवण्याचा बिलकुल त्याच्यामध्ये तितका मादा आहे की एकाच दिवशी सर्व परीक्षा संपवतील. आणि जर एकाच दिवशी सर्व परीक्षा संपत असतील तर नॉर्मलायझेशन हा प्रकार बिलकुल समोर येणार नाही. त्यामुळे एमपीएससी परीक्षा घेत असेल ऑफलाईन तर नॉर्मलायझेशनचा हा पार्ट येणार नाही. चला समोर बघूया पुन्हा. नंबर 6 ऑनलाईन. आतापर्यंत टीसीएस आणि आयबीपीएस ने जितक्या परीक्षा घेतलेल्या आहेत, नियोजन केलेले आहे, त्या सर्व परीक्षांमध्ये पेपर फुटी किंवा पेपर सेटिंगचे प्रकार आढळून आलेले आहेत. हे तुमच्या सर्वांना माहिती आहे. पेपरबाजी होतं किंवा तुम्ही युट्यूबचे वेगवेगळे लेक्चर्स बघत असाल किंवा काही दिवसांपूर्वी आंदोलनही खूप झाले होते प्रत्येक शहरामध्ये की टीसीएस आणि आयबीपीएस कंपनी यांना बॅन करण्यात यावं किंवा बंद करण्यात यावं, महाराष्ट्रातली कुठलीही परीक्षा यांच्याकडे सोपवण्यात येऊ नये यासाठी आंदोलनही करण्यात आले. शिवाय तलाठीचा रिझल्ट लागण्याच्या पूर्वी, फायनल रिझल्ट लागण्याच्या पूर्वी सुद्धा खूप आंदोलने झाले, पण रिझल्टमध्ये काहीही फरक पडलेला नाही. आपले उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी तर असं बोलले होते की जर यातला काही भाग जर तुम्हाला सिद्ध करता येत असेल किंवा पुरावे असतील तर पुरावे सादर करा, आम्ही तलाठीची परीक्षा रद्द करू. बट त्यांनी तसं केलेलं नाही. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी त्याचे पुरावे सादर केले, बट काहीही फरक शासनाला पडलेला नाही आहे. तर पेपर फुटी सेटिंग हे कुठं तुम्हाला मिळालंय, ते मिळालंय फक्त टीसीएस आणि आयबीपीएस या कंपनीने घेतलेल्या परीक्षांमध्ये. पण आजपर्यंत एमपीएससी ने घेतलेल्या कुठल्याही परीक्षामध्ये असा प्रकार तुम्हाला आढळून आलेला नाही. स्टेट सर्व्हिसेसच्या परीक्षा घेतात एमपीएससी, बरं का, पुन्हा कंबाईनच्या परीक्षा, ग्रुप सी ग्रुप बी च्या परीक्षा किंवा इतरही परीक्षा, ज्या परीक्षांचं नियोजन ऑफलाईन पद्धतीने एमपीएससी आयोग करतं, आजपर्यंत त्या परीक्षांमध्ये कुठलाही पेपर फुटी किंवा सेटिंगचा भाग समोर आलेला नाही आहे. तर हा सुद्धा एक महत्वाचा फरक तुम्हाला लक्षात घेता आला पाहिजे. शिवाय फायनली 7व्या नंबरचा फरक बघा. 7वा आणि शेवटचा फरक सांगतोय आणि हा खूप महत्वाचा आहे, स्पेशली पोलीस भरतीचे जे तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. काय लिहिलंय बघा इकडे, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनची सवय नाही. आजपर्यंत जितक्याही पोलीस भरतीच्या परीक्षा झाल्या त्या सर्व ऑफलाईन झाल्या. आणि एक खूप विशिष्ट मोठा वर्ग असा आहे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, विशिष्ट मोठा वर्ग असा आहे जे पोलीस भरतीची तयारी करतात, बरं का, फक्त पोलीस भरतीची तयारी करतात. आणि त्यांना आजपर्यंत जी सवय लागलेली आहे ती फक्त ऑफलाईनची लागलेली आहे. आता यामध्ये गोंधळ असा होऊ शकतो की ऑनलाईनची जी परीक्षा असेल ती होईल एखाद्या कम्प्युटर मशीन मध्ये, मीन्स कम्प्युटर बेस्ड एक्झाम होईल ना. आणि पोलीस भरती देणाऱ्या भरपूर विद्यार्थ्यांना कम्प्युटरचं अजूनपर्यंत पूर्ण नॉलेज नाहीये. लक्षात घ्या, ही फक्त मी पोलीस भरती संबंधितच बोलत नाहीये. कुणी बँकिंग देत असेल, कुणी एसएससी ची परीक्षा देत असेल, कुठली पण, ज्या वेळेस कुठलाही विद्यार्थी पहिल्यांदा ऑनलाईन परीक्षा देतो ना,
या कम्प्युटरवर बसून पहिल्यांदा ऑनलाईन परीक्षा ज्या वेळेस देतो त्यावेळेस त्याला घाम फुटतो बरं का. त्याला माहितीच नसतं की पासवर्ड कसा टाकायचा असतो किंवा लॉग इन कसं करायचं असतं किंवा एखादा क्वेश्चन स्टँड बाय करून ठेवायचं असेल तर कसं करायचं असतो. समोर जाताना तुमचं सिलेक्शन जे झालंय त्याला आन्सर मध्ये कसं तयार करायचं असतं हे त्यांना परफेक्ट कळत नाही. कुठलाही विद्यार्थी असो पहिल्यांदा ज्यावेळेस सीबीटी देतो, सीबीटी मीन्स कम्प्युटर बेस्ड टेस्ट जो देतो, परीक्षा जो देतोय, पहिल्यांदा कुठल्याही विद्यार्थ्याला त्रास होतो. आणि जर टीसीएस आणि आयबीपीएसने यावेळेस जर ऑनलाईन परीक्षा घेतली तर जितकेही पोलीस भरतीची तयारी करणे आहेत त्याच्यापेक्षा मॅक्झिमम विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा कम्प्युटर बेस्ड एक्झाम होईल. पहिल्यांदा आणि पहिल्यांदा कम्प्युटर बेस्ड एक्झाम होईल त्यामुळे त्यांच्यामध्ये पण गोंधळाचं वातावरण तयार होईल. कारण कारण तितकं नॉलेज प्रत्येक विद्यार्थ्यांना नसतं. एखादा विद्यार्थी जो 95 गुण लेखीमध्ये घेण्याची तयारी ठेवतोय ना, एखादा विद्यार्थी जो 95 गुण लेखीची तयारी ऑफलाईन मध्ये तो ठेवतोय ना, त्याने जर पहिल्यांदा कम्प्युटर बेस्ड एक्झाम जर दिली ना पहिल्यांदा, तर त्याचा घाम फुटेल आणि 95च्या ठिकाणी 20-25 मार्क त्याचे कमी होण्याची पुरेपूर शक्यता आहे बरं का. खूप विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचं नॉलेज नसतं किंवा दिलेली नसेल. खूप विद्यार्थ्यांनी कुणाबद्दल बोलताय, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय मी. असे भरपूर मॅक्झिमम विद्यार्थी तुम्हाला सापडतील ज्यांनी अजूनपर्यंत सीबीटी टेस्ट दिलेली नाहीये किंवा कम्प्युटर बेस्ड जी एक्झाम आहे ती अजूनपर्यंत फेस केलेली नाही. त्यामुळे त्यामुळे हा सुद्धा एक महत्वाचा टप्पा ठरतोय की पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनची सवय आहे. कशाची? ऑफलाईनची. म्हणजे परीक्षा ऑफलाईनच असायला पाहिजे यांच्यासाठी हाच एक योग्य पर्याय. हाच एक योग्य पर्याय जेणेकरून जितके गुण लेखीमध्ये मिळवण्याची क्षमता ठेवतात त्यांना तितकेच गुण मिळायला पाहिजे. 100 प्रश्न असतात, 90 मिनिटं त्या वेळात व्हायला पाहिजे. पण सीबीटी कम्प्युटरनुसार जर ते परीक्षा देत असतील तर कदाचित त्यांना तितके प्रश्न अटेम्प्ट करता येणार नाही. हा भाग वेगळा आहे. 2 वेळेस किंवा 3 वेळेस किंवा 4 वेळेस कम्प्युटर बेस्ड एक्झाम दिल्यानंतर त्यांना ती सवय होईल. त्यानंतर ते सॉल्व्ह करू शकतील. बट पहिल्यांदा कुठलाही विद्यार्थी पहिल्यांदा ऑनलाईनची परीक्षा देतो त्यावेळेस तो अटेम्प्ट मीन्स परीक्षा देत असताना त्यावेळेस त्याला तितकं कळत नाही की कशा पद्धतीने मूव्ह ऑन करायला पाहिजे. त्यामुळे सुद्धा मला असं वाटतं की ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा व्हायला पाहिजे. हा मी एक डिफरन्स तुमच्या समोर तयार करून ठेवलेला आहे बरं का. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं पण आहे बरं का. मागचा जो व्हिडिओ टाकला मी, मागच्या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स असे होते की सर परीक्षा ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो काय फरक पडतो, ज्याने जितका अभ्यास केला असेल त्याला तितके गुण मिळतील. बरोबर आहे, त्यांचं पण बरोबर आहे. पण हे कुणासाठी? ज्यांना ऑनलाईनची सवय आहे. खूप विद्यार्थ्यांना तुमच्यापैकी तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यापैकी पण खूप सारे विद्यार्थी असे असतील. डेफिनेटली कमेंट सेक्शन मध्ये मला नक्कीच सांगा की तुम्हाला ऑनलाईनची सवय आहे का. याच्यापूर्वी एखादी तरी परीक्षा तुम्ही देऊन चुकलेले आहेत का ऑनलाईन? तर खूप विद्यार्थ्यांचं उत्तर असं तयार होईल की नाही सर, आम्ही अजूनही ऑनलाईनला फेस केलेला नाही. आणि पहिल्यांदा तुम्हाला कितीही येत असेल, 100 पैकी 100 गुण घेण्याची जरी तुमच्यामध्ये कुवत असेल ना, तरी पहिल्यांदा ज्यावेळेस ऑनलाईन टेस्ट तुम्ही देणार त्यावेळेस तुमचे 15-20 मार्क डेफिनेटली कमी होतील. मी सांगतोय डेफिनेटली कमी होतील. म्हणजे 100 पैकी 100 न घेता 15-20 मार्क कमी झालेत म्हणजे तुम्ही तितकेच मागे आले, लक्षात घ्या. त्यामुळे एकतर ऑनलाईन परीक्षा व्हायला नको. स्पेशली पोलीस भरती, महाराष्ट्र पोलीस भरतीची ऑनलाईन परीक्षा व्हायला नको, ती ऑफलाईनच व्हायला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्या तर आपल्याला नको म्हणजे नकोच, नको म्हणजे नकोच. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, टीसीएस किंवा आयबीपीएस या कंपन्यांकडे जर पोलीस भरतीची तुमची परीक्षा गेली तर तुमचं सत्यानाश झालं म्हणजे समजा सत्यानाशच झालंय, दुसरं काहीच नाही. बघा मी 7 पॉईंट तुम्हाला डिस्कस करून दिलेले आहेत. 7 पॉईंट की टीसीएस, आयबीपीएस आणि एमपीएससी यांच्याबद्दल डिफरन्स मी तयार करून दिलेला आहे. एक तर त्यांचं फीजचं डिफरन्स बघा, फीजचं डिफरन्स तो 1000 रुपये घेतोय किंवा 900 रुपये. कोण? टीसीएस आयबीपीएस खाजगी कंपनी आहे. एकतर खाजगी कंपनी आहे ज्यामध्ये सेटिंग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केल्या जातो वरून पैसे जास्त घेतात. शासकीय कंपनी एमपीएससी तुमच्याकडून पैसे कमी घेईल आणि ट्रान्सपरन्सी सुद्धा देईल. परीक्षा फी पारदर्शकता यांच्यामध्ये नाही. ते पारदर्शकता आजपर्यंत मला कुठला तरी जर असा एमपीएससी आयोगाने घेतलेला पेपर कुठला पेपर फुटलेला आहे किंवा सेटिंग झालेलं आहे असं तुम्हाला कुठेच आढळणार नाही. 100% पारदर्शकता एमपीएससी घेतं बरं का. त्याशिवाय जास्त शिफ्ट मध्ये परीक्षा घेण्याची गरज नाही यांना. ऑफलाईनला एका शिफ्ट मध्ये परीक्षा संपेल.
पण TCS IBPS जास्त शिफ्टमध्ये परीक्षा घेत आहे. नॉर्मलायझेशनचा गोंधळ होणारच नाही. जर TCS IBPS घेईल तर नॉर्मलायझेशन होईल, पण आपल्याला हे नॉर्मलायझेशन पण नको. याचं उदाहरण आपण तलाठीमध्ये बघून चुकलेलं आहे. नॉर्मलायझेशनचा प्रकारच असायला नको. म्हणजे तुम्हाला MPSC मीन्स ऑफलाईन जर परीक्षा असेल, एकाच दिवशी जी संपत असेल, तर नॉर्मलायझेशनचा प्रकार तयार होणार नाही. त्याशिवाय पेपर फुटी सेटिंगचे प्रकार हे TCS IBPS ने खूप सारे केलेले आहेत. एकदम दलिंदर टाईपचे, जे ज्याला म्हणतो आपण, असा तो TCS आणि IBPS आहे, ज्यांनी खूप सारे पेपर फुटीचे किंवा सेटिंगचे प्रकार तुम्ही पेपरबाजीमध्ये वाचलेले असणारच. याशिवाय MPSC मध्ये आजपर्यंत पेपर फुटी किंवा सेटिंगचा प्रकार दिसलेला नाही किंवा आढळून आलेला नाही. आणि सर्वात महत्वाचा पॉइंट तर मी हा 7 नंबरचा सांगितलाय. पोलीस भरती करणारा जो विद्यार्थी आहेत, जे त्यांच्यापैकी मॅक्झिमम एक असा वर्ग असा आहे ज्यांना कम्प्युटर बद्दल तितकं नॉलेज नाही, आणि जर ते पहिल्यांदा जर कम्प्युटर बेस्ड एक्झाम देतील, म्हणजे ऑनलाईन परीक्षा देतील, तर डेफिनेटली जितकी त्यांची कुवत आहे त्याच्यापेक्षा मागे येतील, म्हणजे कमी गुण घेण्याची शक्यता आहे. याशिवाय त्यांना ऑफलाईनची सवय तर त्यांची परीक्षा ऑफलाईनच व्हायला पाहिजे. स्पेशली महाराष्ट्र पोलीस भरतीची परीक्षा ही ऑफलाईनच व्हायला पाहिजे. राईट, हे मी तुमच्यासोबत यांचं डिफरन्स मी कॅल्क्युलेट करून देतोय बरं का. TCS IBPS आणि MPSC ऑनलाईन आणि ऑफलाईनचे डिफरन्स समजून घ्या मित्रांनो, कारण एक एक गुण तुमच्यासाठी महत्वाचा असतो. ऑनलाईन जर देत असाल तुम्ही 12-15 गुण, 15-20 गुण डेफिनेटली मागे येणार. जर याच्यापूर्वी कधीच तुम्ही ऑनलाईन परीक्षा दिलेली नसेल, डेफिनेटली तुम्ही मागे येणार. पण ऑफलाईन मध्ये तुम्हाला सवय आहे, ऑफलाईन मध्ये जितके गुण घेण्याची तुमच्यामध्ये क्षमता आहे तितकेच गुण तुम्हाला डेफिनेटली मिळतील. आणि इतकं सर्व करूनही जर आपलं शासन IBPS किंवा TCS या कंपन्यांना जर अधिकार देत असतील परीक्षेच्या नियोजनाचं, तर मी स्पष्टपणे सांगतोय की याच्या विरोधात तुम्हाला आंदोलने करणे हे भाग आहे. TCS IBPS कडे जर शासनाने जबरदस्तीने दिलं, शासनाचं जो काही त्यांचं गठबंधन असेल किंवा जो काही मेलजोल असेल, जेणेकरून ते शासन TCS IBPS लाच परीक्षा देत आहे, तर जर TCS IBPS ला परीक्षा देत असेल तर यांना विरोध करणे हे गरजेचे आहे. विरोध करा बरं का. नको आपल्याला TCS IBPS ही कंपनी नको. यासाठी जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर आंदोलन करण्याची पण क्षमता तुमच्यामध्ये असायला पाहिजे. नका घेऊ, मी सजेस्ट करतोय TCS IBPS पोलीस भरतीला तरी नको. इतक्या साऱ्या परीक्षा घेतल्या, यावरून इतकं डेफिनेटली कळलेलं आहे की TCS IBPS यांना हाकलून दिलं पाहिजे. मित्रांनो, तरी शासन जर निर्णय घेत असेल की TCS IBPS लाच जर परीक्षा द्यायची आहे, तर त्याचा विरोध करणे किंवा त्याच्यासाठी आंदोलने करणे हा एक काम तुमचं होतं बरं का. मला तुम्ही कॉल करून बोलवा, मला सांगा सर आम्हाला आंदोलन करायचे आहे, तुम्ही आंदोलन, बिलकुल मी तुमच्या पाठीशी उभा आहे, मी तिथे प्रेझेंट राहील. पण TCS आणि IBPS या कंपन्यांकडे पोलीस भरती ही जायला नको म्हणजे नकोच. आणि जर असंही होत असेल की तरीही शासन जर हेच बोलत असेल की तुम्ही केलेला विरोध किंवा तुम्ही केलेले आंदोलन यांचा आम्हाला काहीच फरक पडत नाही, तर मुख्यतः प्रयत्न करा मित्रांनो की ही जी पोलीस भरती आहे ही होऊच द्यायची नाही बरं का, होऊच द्यायची नाही. जर होत असेल ही पोलीस भरती तर ही ऑफलाईनच व्हायला पाहिजे, ऑफलाईन. आणि ती कुणाकडे यायला पाहिजे, ती यायला पाहिजे MPSC या आयोगाकडेच यायला पाहिजे ती, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचा जो हित आहे ते फक्त इथेच आहे बरं का, ऑनलाईन मध्ये नाही, TCS IBPS यांच्यामध्ये नाही. राईट, हे मी माझे विचार व्यक्त करतोय बरं का, माझे विचार व्यक्त करतोय. तुम्हाला काय वाटतं हे जे मी एक्सप्लेनेशन दिलंय तुम्हाला, किंवा हा जो फरक समजावून सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये नोंदवा बरं का. की तुम्हाला वाटतं की सर परीक्षा ऑफलाईनच व्हायला पाहिजे, तसं पण तुम्हाला मेन्शन करता येईल. किंवा जर तुम्हाला वाटत असेल की नाही सर ऑफलाईन नको, ऑनलाईन व्हायला पाहिजे, TCS IBPS कडे जायला पाहिजे, तुमचे जे विचार असतील ते तुम्ही व्यक्त करता येतील तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये. राईट, मी तर त्यांची तुलना करून दिली आहे बरं का, ऑनलाईन आणि ऑफलाईनची तुलना करून दिलेली आहे की विद्यार्थ्यांचं हित कुठे आहे. तर विद्यार्थ्यांचं हित या तुलनेमध्ये मला असं आढळलं की विद्यार्थ्यांचं हित ऑफलाईन परीक्षामध्ये आहे.
तुम्हाला जर कदाचित वाटत असेल ऑनलाईनमध्ये असेल तर तो तुमचा पण विचार असू शकतो, त्याचं पण मी स्वागतच करेल बरं का, मी कोणाला विरोध करणार नाही. पण शासनाने जर ऑनलाईन पद्धतीने जर पोलीस भरती घेण्याचा प्रयत्न करत असतील तर आंदोलनामध्ये माझा सुद्धा सहभाग असेल, लक्षात घ्या. तुम्ही जिथे पण आंदोलन करत असाल ना तिथे मी प्रेझेंट राहीलच, नक्कीच राहील. तर मित्रांनो, हा एक सहज चर्चा केलेली आहे बरं का, मी तुमच्यासोबत चर्चा करून दोघांमधील फरक समजावून सांगण्याचा एक प्रयत्न केला, एक विश्लेषण केलेलं आहे बरं का. हा फरक कदाचित तुम्हाला समजला असेलच. आणि जर जर पुन्हा काही प्रश्न तुमचे असतील, तर तुम्हाला या नंबरवर 95552028 या नंबरवर तुम्हाला मला संपर्क करता येईल. विशाल सर म्हणून तुम्हाला या नंबरवर मला संपर्क, पण तो संपर्क कसा, तो संपर्क व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे बरं का, कॉल करू नका. कॉल जर केला, आणि मी मॅक्झिमम लेक्चरमध्ये असतो त्यामुळे कॉल सहजासहजी रिसीव्ह होत नाही, आणि मला अननोन कॉल दिसले तर मी कॉल बॅक करत नाही बरं का. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपवर तुमचं नाव लिहा, आणि तुमचे जे काही प्रश्न असतील, फक्त पोलीस भरतीशीच रिलेटेड बोलत नाहीये मी, कुठल्याही परीक्षेशी रिलेटेड जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकता. राईट, तुमच्या मेसेजचं नेहमी स्वागत असेल, आणि तुमच्या आलेल्या मेसेजचं जो काही प्रश्न असेल त्याचं समाधानपूर्वक उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. राईट, तर हा जो चर्चासत्र घेतलाय, हा जर तुम्ही पहिल्यांदा जर बघत असाल, तुम्ही पहिल्यांदा आमच्या यूट्यूब चॅनलवर आले असाल तर व्हिडिओला आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला मिळत असतात. अपडेटेड शिवाय शैक्षणिक व्हिडिओ सुद्धा तुम्हाला भरपूर मिळत असतात. आणि तुम्हाला खरंच हा व्हिडिओ कामाचा वाटत असेल किंवा आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. राईट, शिवाय तुमच्या कमेंटची वाट तर मी नक्कीच बघत राहील. आणि हो, पुन्हा एक महत्त्वाचं सांगतोय की तुम्ही जितकेही माझा व्हिडिओ बघत असाल, तुमच्या सर्वांचं सिलेक्शन या 2024 संपण्याच्या पूर्वी कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये व्हायलाच पाहिजे, ही मनापासून माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत नेहमीच राहतील. तर मित्रांनो, या विश्लेषणाला, या डिफरन्सला तात्पुरता या व्हिडिओला मी इथेच थांबवत आहे. पुन्हा तुमची भेट करेल समोर एखाद्या नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. राईट, टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच, थँक्यू.